नमस्कार विद्यार्थी मित्र, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. पहा, आज आपण 7वी स्कॉलरशिप मधील 28वा धडा बँक व सरळ व्याज हे आपल्या धड्याचं नाव आहे. त्यामधील आज आपण स्वाध्याय 28 पाहणार आहोत. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा आणि या अगोदरचे स्वाध्याय प्लेलिस्ट मध्ये जाऊन पाहू शकता. ओके, चला वेळ न घालवता पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. पहा, इथे दिले दशादशे 12.1/2 याचा अर्थ 12.5 असतो. म्हणजे आपण 12.5 पण असं म्हणू शकतो याला. दराने 15,000 रकमेची किती वर्षात दामदुप्पट होईल? दामदुप्पट होणे म्हणजे जी रक्कम आहे त्याच्या दुप्पट होणे. ओके, मग या ठिकाणी जर 15,000 रुपये रक्कम असत तर याची रास किती होणार आहे? त्याची रास होणार आहे याच्या दुप्पट. किती होणार आहे मग? 30,000. ओके, आता आपल्याला दर किती दिलेला आहे? 12.5, 12.5. ओके, वर्ष. त्यानंतर आपल्याला आता रास माहिती आहे आणि मुद्दल माहिती आहे, म्हणजे व्याज किती असणार आहे? व्याज असणार आहे 15,000. ओके, त्यानंतर आपल्याला मुद्दल माहिती आहे किती आहे, ती पण आहे 15,000. ओके, तर किती वर्षात? आता वर्ष काढायचं म्हणजे आपल्याला काय करायचं? क म्हणजे काळ किती. ओके, तर आपल्याला या सर्व गोष्टी आता या सूत्रात ठेवायच्या. तर सरळ व्याजाचं सूत्र काय? व्याज बरोबर, हे लक्षात ठेवायचं, कदम भागिले 100. आता लक्षात घ्या, म द क आहे पण सोपं तुमच्या लक्षात सांगण्यासाठी क द म असं केलं आपण याला. आता क म्हणजे काळ काढायचा आहे, एक्स ठेवूया. दर किती आहे? 12.5 आहे. ओके, गुणिले मुद्दल किती आहे? 15,000 आहे. छेदात किती? 100. आणि या ठिकाणी व्याजाच्या खाली पण किती येणार आहे? व्याज किती आहे आपलं? ते आहे 15,000. ओके, आता याची करायची काटाकाटी. एकडीचे दोन्ही शून्य कट. आता हे 150 गुणिले 12.5 हे गुणाकारातले या ठिकाणी इकडं भागाकारात जातील. म्हणजे एक्स बरोबर काय होईल? 15,000 भागिले 150 गुणिले 12.5. ओके, दशांश या ठिकाणी छेदामध्ये उजवीकडून एक नंतर एक. इथं जर दशांश चिन्ह देऊन शून्य घेतला, पॉईंट समान स्थळावर गेला, पॉईंट काय जात असतो? निघून जात असतो. म्हणजे जर पॉईंट जर निघून गेला त्या ठिकाणी अशा संख्या तयार होतील. ओके, आता हे पहा, कडीचा शून्य परत एकदा कट. 15 एक 15, 15 एक 15 आणि इथं हे 3 शून्य. त्यानंतर 25/5 या ठिकाणी 125 होईल आणि 25 चोक 100, शून्याला शून्य. परत करायला 40/5. 5 एक 5, 5 40. किती उत्तर आलं आपलं? 8. तर आपल्याला या ठिकाणी 8 वर्ष हे आपलं उत्तर असणार आहे, कारण 15,000 रकमेची 8 वर्षात दामदुप्पट होणार आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला, प्रश्न क्रमांक 2. एका रकमेची सरळ व्याजाने 3 वर्षाची रास या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे 7,440 व 5 वर्षाची रास पण आपल्याला 8,400 होते. तर व्याजाचा दर दशादशी किती होईल असा प्रश्न विचारलाय. ओके, तर लक्षात घ्या, अगोदर 3 वर्षाची रास आपल्याला माहिती आहे आणि 5 वर्षाची पण रास माहिती आहे. मग या राशीचा जर आपण फरक काढला तर पहा, या ठिकाणी 3 वर्ष याची रास किती आहे आपली? तर ती आहे 7,440 आणि 5 वर्षाची किती आहे? ती आहे 8,400. यांच्यातला जर फरक काढला तर काय होईल? 8,400 वजा 7,440. त्या दोघांची जर आपण वजाबाकी केली तर हे येते 960. आणि हे जे 960 आहे ते 2 वर्षाचं व्याज असते. काय असते? 2 वर्ष व्याज. 2 वर्ष का? कारण पहा, हे 3 वर्षे हे 5 वर्षे, यांच्यातला फरक किती? 2 वर्ष, म्हणून हे 2 वर्ष चालू. ओके, तर आपल्याला इथपर्यंत लक्षात आलं. तर आता आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला किती वर्षे? 3 वर्ष. मग 3 वर्षाचं व्याज काढूया आपण. म्हणजेच 3 गुणिले 960 जर केलं तर शून्याला शून्य, साहित्रिक 18, हातचा 1, 9 2 18, 9 3 27 आणि 28, 2,880 हे काय आलं? 3 वर्षाचं व्याज मिळालं आपल्याला. काय आलं? व्याज. ओके, तर आता आपल्याला 3 वर्षाचं व्याज मिळालं. हे 2 वर्षाचं माहिती आहे.
आता याला 1 वर्षाचं म्हणलं याला 2 ने भाग द्यायचा. तर आता आपण काय करणार, सूत्रात किमती ठेवणार. तर सूत्रात किमती कशा ठेवणार, व्याज बरोबर काय होणार, कदम भागिले 100. ओके. आता या ठिकाणी व्याज किती आलेलं आहे आपलं, तर पहा या ठिकाणी हे 2 वर्षाचं 3 वर्षाचं. तर अगोदर आपल्याला इथं 1 वर्षाचं जर काढलं व्याज, तर काय होईल, याला 2 ने जर भागलं तर 2 चोक 8 होईल, 2 8 16. तर आपल्याला इथं 480 ने या ठिकाणी गुणायचं होतं. तर हे 3 वर्षाचं व्याज या ठिकाणी येईल. शून्याला 0, 8 त्रिक 24, हातचे 2 येतील, 4 त्रिक 12, 13 14, 1440. तर आपण या ठिकाणी 2 वर्षाचं जशास तसं घेतलं, 1 वर्षाचं काढलं आणि नंतर 3 वर्षाचं. ओके. तर आता हे आलं आपलं व्याज. मग व्याजाच्या खाली 1440 बरोबर क किती आहे आपला या ठिकाणी, 3 वर्ष. दर आपल्याला या ठिकाणी माहिती का, नाही, काढायचा आहे. एक्स घेऊया. मुद्दल माहिती आहे आपल्याला या ठिकाणी किती आहे, तर मुद्दल असेल 6000. किती असेल, 6000. याला भागिले किती, 100. आता लक्षात घ्या, मुद्दल 6000 कशी असणार आहे, कारण हे 3 वर्षाची काय आहे, रास आहे. आणि 3 वर्षाचं व्याज पण आपल्याला माहिती आहे. व्याज आणि रास या दोघांची वजाबाकी केली तर काय निघतो, मुद्दल निघते. तर आपल्याला रासचं सूत्र लक्षात ठेवा, रास बरोबर मुद्दल अधिक व्याज असते. आपल्याला या ठिकाणी रास माहिती आहे, म्हणजे इथं रास होईल. मुद्दल माहिती आहे का, नाही, म्हणजे मुद्दल आणि अधिक व्याज किती आहे, 1440. हे वजाबाकी दोघांची केली तर मुद्दल आपलं किती आलेलं आहे, 6000. त्याच्या पद्धतीने हे मुद्दल आपण इथं 6000 ठेवूया. कडीकडीचे दोन्ही शून्य कट, दोन्ही शून्य कट. या ठिकाणी राहील एक्स बरोबर, हे दोन्ही गुणाकारातले इकडे भागाकारात येतील, 1440 भागिले 3 गुणिले 60 होईल. 0 0 कट झाला. त्या ठिकाणी परत 3 1 3, 3 चौक 12 होईल, 2 उरतील, 3 8 24 होईल. काय राहिलं मग, 48 भागिले 6, 6 1 6, 6 8 48. किती आलं आपलं, 8. किती आलं, 8 वर्ष. ओके, 8. तर काय विचारलंय, व्याजाचा दर दशांशे किती होईल, तर दर किती आला आपला, 8. तर 8% हे उत्तर असणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 1 मध्ये. लक्षात घ्या, या ठिकाणी थोडस समजून घ्या, कारण तुम्हाला जर हे सूत्रपाठ असतील, व्याज बरोबर त्याच्यानंतर राज बरोबर, तर हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न 3. अनुराधाने एका बँकेत 15,000 3 वर्षासाठी सरळ व्याजाने ठेवले. तिला मुदतीअंती 24,000 मिळाले, तर व्याजाचा दर किती होता. तर लक्षात घ्या, तिने ठेवले होते किती, 15,000, मिळाले किती, 24,000. मग 24,000 ही काय असणार आहे या ठिकाणी, तर ही असणार आहे रास. हे लक्षात घ्यायचं. तर आपल्याला इथं लिहूया, मुद्दल किती आहे, 15,000. दर आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे, म्हणजे एक्स घेऊया. त्यानंतर क म्हणजे काळ किती आहे, तर 3 वर्ष आहे, 3 वर्ष. त्यानंतर आपल्याला ही जी आहे ही रास आहे, काय आहे, रास किती, 24,000. लक्षात घ्या, रास आणि मुद्दल जर आपल्याला या ठिकाणी माहित असेल तर याच्यावरून आपल्याला व्याज काढता येते. मग व्याज बरोबर काय होईल, या दोघांची वजाबाकी, म्हणजेच रास वजा मुद्दल, म्हणजेच 24,000 वजा 15,000, 0 0 0 या ठिकाणी 9. म्हणजे आपलं व्याज किती असणार आहे, व्याज बरोबर 9,000. आता आपल्याला व्याज बरोबर सूत्र माहिती काय, कदम भागिले 100. व्याज या ठिकाणी 9,000 ठेवूया. काळ किती आहे आपला, 3 वर्ष. दर माहित नाही, एक्स. मुद्दल माहिती आहे 15,000. किती होईल, 100. कडीचे दोन्ही शून्य कट होतील. आता हे 150 गुणिले 5 गुणाकारात आहेत, या ठिकाणी भागाकारात जातील, म्हणजे एक्स बरोबर 9,000 भागिले 3 गुणिले 150. 0 0 कडीचा कट होईल. त्यानंतर 15 1 15, 15 सकी 90, शून्याला 0, 3 1 3, 3 2 6, 20. तर आपलं या ठिकाणी 20 उत्तर हे बरोबर आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. क्रमांक 4. सचिनने
मशीन खरेदीसाठी बँकेकडून 6,000 रुपये घेतले. 3 वर्ष 6 महिन्यानंतर बँकेत 10,200 रुपये भरून तो कर्जमुक्त झाला, तर बँकेचा सरळ व्याजाचा दर दशांशी किती असेल? आपल्याला दर काढायचा आहे. ओके, तर लक्षात घ्या, मुद्दल किती आहे? ते आहे 6,000. ओके, त्यानंतर काळ किती आहे? 3 वर्ष. नाही, 3 वर्ष 6 महिने म्हणजे 3.5 म्हणजे 3.5 वर्ष आपण असं म्हणू शकतो याला. ओके, त्यानंतर बँकेने त्याने 10,200 भरले, याच्या अर्थ काय आहे? रास आहे 10,200. आपल्याला व्याज काढता येते. व्याज बरोबर काय असते? रास वजा मुद्दल. म्हणजे 10,200 म्हणून 6,000 गेले तर 4,200 काय होतील? व्याज येईल आपलं. ओके, आणि दर आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. इथपर्यंत लक्षात आलं? तर आपण काय करायचं? व्याज बरोबर सूत्र आपलं ठेवायचं कदम भागिले 100. ओके, आता इथं काळ माहिती आहे आपल्याला 3.5. दर एक्स घेऊया. मुद्दल किती आहे? 6,000 भागिले किती? 100. आणि व्याज पण माहिती आहे आपल्याला 4,200. ठीक आहे, कडीचे दोन्ही शून्य कट करून घ्या. परत या ठिकाणी काय राहिलं? 3.5 गुणिले x गुणिले 60 हे गुणाकारातले या ठिकाणी भागाकारात घ्या. म्हणजे x बरोबर 4,200 भागिले 3.5 गुणिले 60. आता लक्षात घ्या, छेदात उजवीकडून 1 नंतर दशांश चिन्ह आहे. आता अंशामध्ये पण दशांश चिन्ह देऊन जर 1 शून्य घेतला, दशांश समान स्थळावर झाल्यावर दशांश गेला निघून, तर या ठिकाणी दशांश निघून गेल्यावर अशा संख्या राहतील. 0 0 कडीचा कट होईल. 6 1 6 होईल. 6 7 42. दोन्ही शून्य कडीचे जशाच तसे. परत काय होईल? 700 आणि याला भागिले 35. 35 1 35. 35 दोन्ही 70. शून्याला 0. तर आपल्या या ठिकाणी दर किती आलेला आहे? 20%. तर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळेल. तर लक्षात घ्या, इथं तुम्हाला जर रास दिलेली असेल आणि मुद्दल दिलेले असेल तर तुम्हाला व्याज काढता आलं पाहिजे. त्याच्यासाठी सूत्र तुमच्या लक्षातच आहे. रास बरोबर काय आहे? मुद्दल अधिक व्याज. हे सूत्र लक्षात ठेवायचं. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 5. एक रक्कम सरळ व्याजाने 5 वर्षात दुप्पट होते. किती वर्षात होते? 5 वर्षात. तर तीच रक्कम त्याच दराने 5 पट होण्यास किती वर्षे लागतील? आता लक्षात घ्या, सुरुवातीला मुद्दल किती आहे आपलं माहित नाही, म्हणून आपण 100 मानू. किती? 100 जर मुद्दल असेल तर काळ किती आपला या ठिकाणी? 5 वर्ष. ओके, दर आपल्याला माहित नाही. त्यानंतर रास आपल्याला माहिती, रास 5 वर्षात दुप्पट होते. म्हणजे 100 रुपये जर मुद्दल असेल तर रास किती होणार आहे? 200 रुपये. ओके, मग रास जर 200 असेल तर आपल्याला त्या ठिकाणी व्याज पण आपल्याला लक्षात आलं असेल किती होईल मग? 100. कारण रास मधून मुद्दल वजा केले की व्याज मिळते. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. तर आपण याला आता सूत्रात ठेवू शकतो. व्याज बरोबर कदम भागिले 100. चला, व्याज आहे 100, काळ आहे 5 वर्ष, दर एक्स घेऊया, मुद्दल आहे आपली 100, त्याला भागिले 100. कडीचे दोन्ही शून्य कट म्हणजे 1 1 राहिला. हे 5 गुणाकारातले भागाकार. एक्स बरोबर 100 भागिले 5 तर 20. तर पहा, या ठिकाणी सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं दाम दुप्पट असल्यावर जे काही दिलंय त्याने आपल्याला 100 ला भागावं लागतंय. इथं भागल्यानंतर उत्तर तुमच्या लक्षात आलं असतं. ओके, 5 1 5, 5 2 10, 20 आलं उत्तर आपलं. किती आलं? 20. परत लिहितो इथं 20. तर आपलं 20 काय आला? दर आला. आता पुढं काय म्हणतंय, तर तीच रक्कम म्हणजे मुद्दल काय राहणार आहे? 30 राहणार आहे, म्हणजे 100च राहणार आहे. दर त्याच दराने दर किती आला? 20. ओके, किती वर्ष लागतील? काळ माहिती का इथं? नाही. एक्स घेऊया. ओके, मग दराने 5 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? तर 5 पट म्हणल्यावर रास किती झाली इथं? रास होईल 500. ओके, तर व्याज किती आलं मग? आणि रास वजा मुद्दल जर केली तर व्याज येते, म्हणजे 400 व्याज आलं. परत एकदा आपण कदम भागिले 100 या सूत्राचा वापर करायचा.
आता इथं व्याज किती आहे 400, काळ किती आहे एक्स माहित नाही, दर किती आहे 20, मुद्दल किती आहे 100 भागिले किती 100, कडीचे दोन्ही शून्य कट, 20 गुणिले एक्स गुणाकारातले 20 भागाकारात एक्स बरोबर 400 भागिले 20 होईल, कडीकडीच्या शून्य कट, बे एक बे, बे दोन्ही 4, शून्याला शून्य. तर या ठिकाणी किती वर्ष लागतील तर 20 वर्ष लागतील. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 6वा पहा, 15,000 मुद्दलाचे 5 वर्षात दाम दुप्पट होते. मागच्या गणितासारखंच गणित आहे. तर त्याच मुद्दलाची त्याच्या तिप्पट रास होण्यासाठी किती वर्ष लागतील, त्याच टाईपचं गणित आहे. सुरुवातीला इथं लक्षात घ्या, मुद्दल आपल्याला दिलेला आहे किती 1,500. त्यानंतर इथं काळ या ठिकाणी सुरुवातीला 5 वर्षात दाम दुप्पट, म्हणजेच काळ किती झाला 5 वर्ष. त्यानंतर दाम दुप्पट होते, म्हणजेच रास किती झाली या ठिकाणी, म्हणजे मुद्दलाच्या दुप्पट होते म्हणजे 3,000. ओके, तर आपल्याला या ठिकाणी काय काढायचं, आधी दर काढूया, दर एक्स. आता इथं आपल्याला 1 2 3 गोष्टी माहिती, मग व्याज बी आपल्याला लक्षात आलं पाहिजे. व्याज बरोबर काय येईल, व्याज या ठिकाणी रास वजा मुद्दल 1,500, किती 1,500 व्याज येईल. इथं आपण सूत्र ठेवू शकतो, व्याज बरोबर कदम भागिले 100. लक्षात घ्या, व्याज आहे 1,500 बरोबर काळ किती 5 वर्ष, दर आपल्याला एक्स आहे, मुद्दल आहे 1,500 भागिले 100, कडीचे दोन्ही शून्य कट, 15 गुणिले 5 गुणाकारातले इकडे भागाकारात येतील, एक्स बरोबर 1500 भागिले 15 गुणिले 5, 15 एक 15 होईल, 15 एक 15 दोन शून्य होतील, परत 5 एक 5 म्हणता येईल, 5 दोन्ही 10, शून्याला शून्य म्हणजेच 20. दर किती आला आपला 20 आलाय, किती आला दर 20. आता परत पुन्हा वाचूया, त्याच मुद्दलाची, म्हणजे मुद्दल पण किती आहे हीच आहे, मुद्दल किती आहे 1,500, त्याच मुद्दलाची त्याच्या तिप्पट रास होण्यासाठी, म्हणजे रास कशी करायची आता तिप्पट करायची, म्हणजे याची तिप्पट किती होईल, रास 3 ने गुणलं तर 15 3 45 म्हणजे 4,500 होईल. रास होण्यासाठी किती वर्ष लागतील, क बरोबर एक्स ठेवूया आणि दर किती आलेला आपला 20 ठेवूया. ओके, आता आपल्याला हे सोडवायचं. परत आता आपण काय करू, त्याच मुद्दलाची तिप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील, तिप्पट. तर आपण परत काय म्हणणार, व्याज बरोबर कदम भागिले 100. ओके, आता व्याज आपल्याला व्याज माहिती आहे, रास मधून मुद्दल वजा केले की व्याज मिळते, व्याज किती असेल 3,000 असेल. ओके, काळ किती एक्स आहे, दर किती आहे 20, मुद्दल किती आहे ते आहे 1,500 आणि याला भागिले किती 100. ओके, कडीचे दोन्ही शून्य कट करा, 15 गुणिले 20 गुणाकारातले इकडं भागाकारात येऊ द्या, म्हणजेच काय होईल 3,000 भागिले 20 गुणिले 15, कडीचा शून्य कट करा, 15 एक 15, 15 दोन्ही 30, शून्याला शून्य, परत बे एक बे, बेंदाई 20. तर काळ किती असेल 10 वर्ष. तर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळेल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 7 पहा, ज्योती व वंदना यांनी लघुउद्योगासाठी बँकेकडून समान कर्ज एकाच दराने सरळ व्याजाने घेतले होते. ज्योतीने 2 वर्षात 8,680 व वंदनाने 5 वर्षात 11,200 भरून कर्जाची परतफेड केली, तर त्यांनी प्रत्येकी किती कर्ज घेतले होते असे विचारले. तर आता लक्षात घ्या, सुरुवातीला दोघींनी लघु बँकेतून समान कर्ज घेतले, म्हणजे दोघींनी घेतलेलं कर्ज कसं आहे सारखं आहे. तर अगोदर आपण या ठिकाणी लिहूया, काय लिहूया, इथे ज्योतीने समजा मुद्दल जर घेतली एक्स, तर वंदना ह्याची पण मुद्दल काय असणार आहे एक्स, कारण इथं सुरुवातीला दिले
वंदन लघु उद्योगासाठी बँकेकडून समान कर्ज एकाच दराने घेतले, समान कर्ज घेतले म्हणजे दोघीची मुद्दल काय घेतली आपण एक्स. आता काळ, ज्योतीचा काळ किती या ठिकाणी 2 वर्ष, वंदनाचा काळ किती आहे 5 वर्ष. ओके. त्यानंतर 2 वर्षात 8680 कोणी ज्योतीने, मग हे फेडले त्याचा अर्थ ही काय आहे रास 8680 याची रास किती आहे तर ती आहे 11200. ओके. तर आता या दोघीच्या ही जी रास आहे या रास मधला जर फरक काढला तर आपलं ते व्याज निघल. तर लक्षात घ्या राशी मधला फरक जर घेतला आपण 11200 वजा 8680, 0 10तून 8 गेले 2 राहतील, इथं 11 मधून 6 गेले, या ठिकाणी 5 राहतील आणि इथं 2 राहतील. म्हणजेच 2520 हा काय आहे 3 वर्षाचं व्याज आहे. का? कारण हे 5 वर्ष आणि हे 2 वर्ष, या दोन्ही वर्षातला फरक किती आला 3 वर्ष. मग हे 3 वर्षाचं काय असणार आहे व्याज असणार आहे 3 वर्षाची व्याज. इथपर्यंत लक्षात आलं. तर आता आपल्याला एका वर्षाचं जर व्याज काढायचं असेल, एका वर्षाचे व्याज बरोबर काय करणार आपण 2520 भागिले 3, कारण 3 वर्षाचं आहे, 3 1 3, 3 8 24 होईल, 1 उरेल, 3 चूक 12 होईल, 0 ला 0. मग एका वर्षाचं व्याज किती आलं आपलं 840. चला तर आता काय करू आपल्याला 2 वर्षाचं व्याज जर काढायचं असेल, ओके का 2 वर्षाचं का व्याज काढायचं, आपण या ठिकाणी ज्योतीचे काळ किती आहे 2 वर्षे, म्हणून 2 वर्षाचे व्याज बरोबर काय 840 गुणिले 2, 0 ला 0, 4 दोन्ही 8 होईल आणि 8 दोन्ही 16, 1680 हे झालं 2 वर्षाचं व्याज. ओके. आता आपल्याला या ठिकाणी व्याज माहिती बघा, ज्योतीचं या ठिकाणी मुद्दल आपण एक्स घेतली आहे, आपल्याला काळ माहिती, रास माहिती, आता व्याज पण माहित झाले. ओके. म्हणून काय करायचं इथं रासचं सूत्र ठेवूया आपण. रास बरोबर काय होईल मुद्दल अधिक व्याज. मग आता आपल्याला रास माहिती किती आहे 8680, मुद्दल या ठिकाणी आपल्याला माहित नाही एक्स घेऊया आणि व्याज आपल्याला या ठिकाणी माहिती 1680, अधिकची इकडे वजा करा, एक्स बरोबर 8680 वजा 1680, या ठिकाणी 0 0 0, त्यानंतर 8 मधून 8 गेले, परत 0 0 0 2 झाले कडीला, त्यानंतर 6 6 गेले, परत 0 राहील आणि 8 मधून 1 गेला 7 राहील. तर या ठिकाणी 7000 हे काय असणार आहे आपलं मुद्दल असणार आहे आणि दोघीचं मुद्दल कसं आहे समानच आहे, म्हणून याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. 8वा प्रश्न आहे, 5 सरळ व्याज पद्धतीने 3000 अडीच वर्षासाठी, अडीच वर्ष म्हणजे आपल्याला लक्षात आलं पाहिजे 2.5. ओके. वर्षासाठी गुंतवण्याच्या ऐवजी 4000 2 वर्षासाठी गुंतवल्यास 25 रुपये इतके व्याज मिळते, तर व्याजाचा दर किती असेल. तर लक्षात घ्या हे 25 जे आहे ते व्याजाचा आपल्याला या ठिकाणी फरक असणार आहे. मग आपण या ठिकाणी आपलं सूत्र तुम्हाला सर्वांना माहिती आहे, व्याज बरोबर सूत्र काय आपलं भागिले 100 हे आपलं सूत्र सर्वांना माहिती. आता आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला काळ किती आहे याच्यामध्ये काळ किती आहे मग सुरुवातीला 2.5 वर्ष. मग 2.5 वर्ष आपण कसे लिहू शकतो 2.5. ओके. मग 2.5 या ठिकाणी
दर एक्स ठेवूया. मुद्दल किती आहे सुरुवातीला? या ठिकाणी 3000 आहे. गेला भागिले किती? 100. आता वजा दुसऱ्या याच्यात काळ किती आहे? 2 वर्ष गुणिले एक्स गुणिले रक्कम किती आहे? नाही, रक्कम किती? 4000. याला भागिले पण किती? 100. आणि दोघांचा फरक किती? 25. 25 रुपये. ओके. आता याला सोडून घेतलं तर आपलं उत्तर येऊन जाते. तर लक्षात घ्या, आता कडीचे दोन्ही शून्य इथं कट पण करता येतात. केले. परत या कडीचे दोन्ही शून्य कट. तर आता काय शिल्लक राहिलं? 2.5 गुणिले एक्स गुणिले 30. मग आपण यांचा सर्वांचा जर गुणाकार करून घेतला तर हा गुणाकार काय येईल पाहता? 25 त्रिक 75. शून्याला शून्य, दशांश कोणी 1 नंतर म्हणजे 75 एक्स येईल. वजा या ठिकाणी किती येईल? हे 4 2 8 0 म्हणजे येईल 80 एक्स बरोबर येणार आहे 25. आता पहा 80 आणि 75 तर हे येईल 5 एक्स. दोघांची वजाबाकी. त्याला ही जी मोठी संख्या या साईडला असावी. तर या दोघांची वजाबाकी आली 5 एक्स बरोबर आहे. येणार आहे 25. आता एक्स बरोबर 25 भागिले 5. 5 1 5 5 5 25. त्या ठिकाणी व्याजाचा दर किती येणार आहे? 5%. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळेल. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 9. रामलालने एका बँकेकडून 6000 रुपये एवढी रक्कम 3 वर्षासाठी काही दराने कर्जावर घेतली आणि हिरालालने दुसऱ्या बँकेकडून 3.1/2 म्हणजे 3.5 वर्षासाठी 5000 रुपये 5000 त्यापेक्षा दसादशे 1/2% कमी दराने आणले तर रामलाल हिरालाल पेक्षा 152.50 जास्त व्याज पडले तर प्रत्येकाच्या बँकेच्या व्याजाचा दर अनुक्रमे किती असेल? तर पहा या ठिकाणी रामलाल आणि हिरालाल या दोघांचं या ठिकाणी आपण मुद्दल गुणिले दर गुणिले व्याज म्हणजे आपल्याला ह्या सर्वांचं दोघांचे फरक किती दिलेला आहे म्हणजे मागच्या गणितासारखा 152.5 दिलेला आहे. तर आपण रामलाल आणि हिरालाल एक ठिकाणी असं लिहूया. पाहता इथं लिहितो मी रामलाल. व्याजाचा फरक आपल्याला लक्षात आहे. फरक किती? व्याजाचा फरक आहे आपला 152.5. आता इथं रामलाल आणि इकडे हिरालाल. ओके. रामलाल. आता काळ किती रामलालला? 3 वर्ष. दर या ठिकाणी आपल्याला माहित नाही तर आर घेऊया. त्यानंतर किती रक्कम आहे? 6000. याला भागिले किती? 100 वजा म्हणजे फरक काढायचा आपल्याला. वजा हिरालालला 3.1/2 3.1/2 म्हणजे 3.5 असतात हे लक्षात घ्या. गुणिले आता ह्याला जो रेट आहे तो 3.5 ने कमी आहे. ओके. याच्यापेक्षा आपलं 3.5 ने चालेल सॉरी अर्धा 1/2% कमी आहे म्हणजे त्याला आपलं 1/2 ला आपण 0.5 असं लिहू शकतो. गुणिले याची मुद्दल आहे 5000 त्याला आपण भागिले किती? 100 आणि यांच्यातला फरक लिहूया 152.5. आता 5 छेद समान आहे एकदाच लिहायचा. दोघांचा छेद कसा समान आहे एकदाच लिहिलं तरी चालतो किंवा मग आपण असं तरी केलं तरी चालते. 2 0 2 0 कट 2 0 2 0 कट असंच करूया. आता पहा 6 त्रिक 18 180 आर होईल वजा या दोघांचा आपण काय करू अगोदर या कडीकडींचा गुणाकार करून घेऊया. तर पहा काय होईल? शून्याला शून्य देऊन घेऊया. 5 5 25 होईल. 5 2 येतील.
5 त्रिक 15, 16 आणि 17. इथं दशांश चिन्ह येईल म्हणजे 175 होईल फक्त हे. ओके. आणि 175 आणि कंसात काय राहील r वजा 0.5. बरोबर उत्तर किती येणार आहे 152.5. ओके. आता या दोघांची जर वजाबाकी आपल्याला करायची पण हा कंस सोडून घेऊया अगोदर आपण. तर हा जर 175 गुणिले r जर केलं 180 r होईल वजा 100. आता हे r जे आहे म्हणजेच काय दर आहे बरं का रेट ऑफ. r 175 गुणिले r म्हणजे इथं राहिलं 175 r. या ठिकाणी पहा आता हे वजा आहे आणि हे पण वजा आहे, वजा वजा अधिक करून टाकूया आणि 175 गुणिले हे 5 करायचे आपल्याला म्हणजे 0.5. दशांश चिन्ह नाही असं समजून नका. जर केला तर 5 5 25 येतील, हातचे 2, 5 7 35 37, हातचे 3 आले, 5 1 5 आणि 3 8. दशांश चिन्ह देऊन टाकूया म्हणजे हे आलं 87.5 बरोबर 152.5. इथपर्यंत समजलं. आता परत या दोघांची काय करायची आहे हे आर आर सेम आहे म्हणजे त्यांची वजाबाकी जर केली तर इथं येईल बघा 5r काय येईल 5r आणि हे अधिक 87.5 येईल. इथपर्यंत समजलं बरोबर 152.5. या अधिकचे या ठिकाणी इकडे वजा होतील म्हणजेच काय राहील 5r बरोबर 152.5 वजा 87.5. ओके. परत या दोघांची आपण वजाबाकी जर केली तर ती वजाबाकी या ठिकाणी करूया आपण 152.5 वजा 87.5. लक्षात घ्या इथं 0 12तून 7 गेले या ठिकाणी 5 राहतील आणि 14 मधून 8 गेले या ठिकाणी 6 राहतील 65. तर 5r बरोबर 65 होईल आणि r बरोबर या ठिकाणी 65 भागिले 5 होईल. 5 1 5 5 1 5 5 त्रिक 15. त्या ठिकाणी 13% हे काय आलं रामलालचं आलं. रामलाल 13% काय आलं रामलालचं. आपल्याला विचारलंय काय तर त्यापेक्षा बँकेचा व्याजदर अनुक्रमे किती असेल. अरे आता लक्षात घ्या रामलालचा जर 13 आला तर इथे दिलेले हिरालाल दुसऱ्या बँकेकडून 3.5 वर्षासाठी 5,000 रुपये दशांशे 1/2% कमी दराने म्हणजेच रामलाल जर 13% घेत असेल तर हिरालाल 12.5% घेत असेल. ओके. तर याचा अर्थ ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर येईल आपलं. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 10. एका सावकाराने एका रिक्षा चालकास दशांशे 9 दराने काही आणि एका भाजीपाल्यावाल्यास दशांशे 8 दराने काही असे मिळून 4,000 रुपये कर्ज दिले. सावकाराला 2 वर्षाखेरीज दोघांकडून 688 सरळ व्याज मिळाले तर रिक्षा चालकास किती रुपये कर्ज दिले असा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या आपल्याला एक या साईडला आपण रिक्षा चालक लिहूया. त्याचं मुद्दल आपल्याला माहित नाही एक्स घेऊया. ओके. आणि भाजीवाला जे आहे भाजीवाला त्याला भाजीवाल्याला जर रिक्षावाल्याला एक्स दिलं तर दोघांची मिळून 4,000 आहे. ओके. मग भाजीवाल्याला आपण मुद्दल म्हणू शकतो 4,000 मधून एक्स वजा करूया म्हणजे रिक्षावाल्याला एक्स दिले आणि या दोघांची बेरीज 4,000 आहे ना. आता इथं रिक्षा चालकाचा जो आहे तो काळ या ठिकाणी 2 वर्ष असेल आणि याचा पण काळ किती असेल 2 वर्ष. त्यानंतर दर किती असेल याचा रिक्षा चालकाला 9% दर आहे आणि याला दर आहे 8%. ओके. आता दोघांना मिळून किती दिलेले 4,000. ओके. आणि दोघांचं मिळून व्याज आहे किती दोघांचं मिळून व्याज 688. आता व्याज किती आहे व्याज हे दोघांचे म्हणजे व्याज प्लस व्याज म्हणजे एकाच नाही दोघांचं व्याज आहे हे 688.
ओके, दोघांचे व्याज आहे. तर आता आपण सूत्रात सर्व किमती ठेवायच्या. कदम भागिले 100 अधिक कदम भागिले 100, कारण हे दोघांचं मिळून आहे. बरोबर किती आहे व्याज? 688. पहिल्याचा काळ किती आहे? 2 वर्ष. दर किती आहे? 9 आहे. मुद्दल x आहे. आपण असं लिहू शकतो 2 गुणिले 9 गुणिले x भागिले 100 अधिकचं चिन्ह. दुसऱ्याचा काळ किती आहे? 2. त्याचे काळ 2 आहे गुणिले दर किती आहे? दर आहे 8. ओके, आणि मुद्दल किती आहे? तर ती आहे 4000 वजा x, आणि सर्वांच्या छेदात काय येईल? 100. आणि बरोबर उत्तर किती येणार आहे? एक मिनिट, दिसत नाही असं होत. 688. ओके, त्याला सोडून घ्यायचं आपल्याला. कसं सोडवणार? आता लक्षात घ्या, दोघांचे छेद समान आहे. एकदाच लिहून घेऊया. लिहिला. अंशात काय राहील? 9 2 18x, ह्याला 18x लिहूया, अधिकचं चिन्ह. ओके, 8 2 16 लिहून घेऊया. कंसात काय राहील? 4000 वजा x, कंस बंद, आणि येणारे उत्तर 6800, सॉरी 688. आता या 16ने या कंसाला गुणावं लागतं. म्हणजे काय होईल? इथं राहील हे 100 गुणाकार भागाकाराच्या इकडे गुणाकारात टाकूया. मग काय राहील? 18x अधिक 16 गुणिले हे 4000, म्हणजे 16 64 होईल. आणि त्याच्या पुढे 3 शून्य देऊया. त्यानंतर वजा 16 गुणिले x म्हणजे 16x होईल, आणि बरोबर 688 भागाकारातल्या इकडे गुणाकारात. ओके, आता 18 मधून 16 गेले, इथं राहिलं 2x, आणि अधिकच्या इकडं वजा होतील. म्हणजेच काय होईल? हे होतील डबल 0 आणि वजा 64,000. ओके, आता दोघांची जर वजाबाकी केली तर 0 0 8, या ठिकाणी 8 मधून 4 गेले, 4 राहतील 0, म्हणजे 4800. हे काय आले? 2x आले, आणि हे 2 जे आहेत ते गुणाकारातले भागाकारात जातील. म्हणजे x बरोबर 4800 भागिले 2 होईल. बे दोन्ही 4, बे चौक 8, शून्याला 0. म्हणजे x म्हणजे किती आलं? 2400. आणि x म्हणजे कोण आहे? रिक्षावाला. रिक्षावाल्याची मुद्दल किती असणार आहे? 2400 असणार. ठीक आहे, तर आपल्याला इथं विचारलंय रिक्षा चालकास किती रुपये कर्ज दिले, तर त्याचं उत्तर असणार आहे 2400. आणि जर आपल्याला विचारलं असतं भाजीवाल्यास किती रुपये दिले, तर हे 4000. ओके, आणि वजा आपल्याला त्याच्यात 2400 वजा करावं लागले असते. तर भाजीवाल्याला किती रुपये कर्ज दिले याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये करायचं. कमेंट. ओके सर्वांनी. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 11. पुढील पर्यायापैकी कोणता गृहकर्ज किफायतशीर दराने मिळेल, म्हणजे कमी दराने? तर लक्षात घ्या, इथं दिलंय, इथं मुद्दल दिलंय, वर्षे दिले, व्याज दिले. तर आपल्याला या ठिकाणी कुठलं सूत्र वापरावं लागणार आहे? तर आर रेट, किंवा असं म्हणू शकतो दर बरोबर व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले काळ. या सूत्रामध्ये या ठिकाणी आपल्याला किमती ठेवायच्या, उत्तर काढायचं, आणि सर्वात कमी या 4 पैकी कुठला दर भेटल आपल्याला हे काढायचे. तर तुम्हाला मी एक ऑप्शन पहिला सोडून दाखवतो. तर पहा, आता इथे दर किती दिलाय काढायचं आपल्याला. ओके, मुद्दलाचे व्याज दिले, इथे लिहू घ्या, व्याज 100, मुद्दल किती आहे 250 गुणिले काळ किती आहे 1.1/2 म्हणजेच 1.5 असतो. ओके, पॉईंट जर घालवायचा असेल तर इथे एक 0 वाढवला, पॉईंट निघून गेला. 15 1 15, 15 चौक 60 होईल. त्यानंतर 0 0 कट होईल, 25 चौक 100 होईल, 4 चौक 16.
तर पहिल्या ऑप्शनचं जर आपण या ठिकाणी दर काढला तर तो येणार आहे 16. ओके, असा दुसऱ्याचा काढायचा. दुसऱ्याचा पण आपण ह्याच पद्धतीने काढू शकतो. व्याज किती आहे 133 गुणिले 100 भागिले 700 गुणिले 2, कडीचे दोन्ही शून्य कट, कडीचे दोन्ही शून्य कट, 7 1 7, 7 1 7. या ठिकाणी 7 जर गेले तर 6 उरतील, 7 9 63 होईल. 19/2 म्हणजेच बे 1 बे 92 18 दशांश चिन्ह बे 5 10 9.5% दर येईल दुसऱ्या ऑप्शनचा. त्याचप्रमाणे या ठिकाणी तिसऱ्या ऑप्शनचा देखील आपण काढूया लगेच. तिसरा ऑप्शनचा या ठिकाणी काढतो मी. तर व्याज किती आहे तिसऱ्या ऑप्शन मध्ये 28 गुणिले 100, मुद्दल किती आहे या ठिकाणी 70 गुणिले 5, कडीचे शून्य कट होईल, 7 1 7 7 चौक 28 होईल, 5 1 5 5 2 10 होईल, 4 2 8 8%. ओके, आणि 4 नंबरचा ऑप्शन आपलं व्याज किती आहे 74 गुणिले 100 छेदात 500 गुणिले 2, कडीचे दोन्ही शून्य कट, त्यानंतर बे 1 बे 6 उरला 1 बे 7 14, 37/5 होईल, 5 1 5 5 7 35 होईल, 2 उरतील दशांश चिन्ह आणि 5 चौक 20 होईल. तर लक्षात घ्या आता हे होईल 7.4%. चौथ्याचं, तिसऱ्याचं, दुसऱ्याचं आणि पहिल्याचं. तर लक्षात घ्या आता सर्वात किफायतशीर दर कोणता असेल तर ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे, कारण हे सगळ्यात कमी दरामध्ये आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न या स्वाध्यायामधला शेवटचा आहे. पहा, जर कोणी नवोदयची तयारी करत असेल तर नवोदय मिशन हे आपलं प्ले स्टोअरला ॲप आहे. यामध्ये नवोदयचे रेकॉर्डेड बॅच, त्याचप्रमाणे फ्री टेस्ट देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे 2018 ते 2026 पर्यंत झालेले सर्व टेस्ट देखील या ॲपमध्ये उपलब्ध आहेत. आणि जर तुम्ही NMMS ची जर तयारी करत असाल तर याच्या देखील आपण टेस्ट या ॲपमध्ये लवकरच उपलब्ध करणार आहे. ॲजच ॲप डाउनलोड करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण NMS चा पूर्ण सिलेबस या चॅनलवर अगदी मोफत तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. ओके, चला 12वा प्रश्न. दशादेशी किती दराने 1500 ची 3 वर्षात 1860 रास होईल? आता पहा, रास माहिती आहे, मुद्दल माहिती आहे, मग आपल्याला व्याज काढता येते. व्याज बरोबर 1860 वजा 1500 म्हणजेच रास जी असते त्या रास मधून मुद्दल वजा केली ते व्याज येते. 0 या ठिकाणी 0 होईल, 6 0 6 होतील, 8 मधून 5 गेले 3 राहतील, म्हणजे 360 हे काय आलं आपलं व्याज आलं. काय आलं? व्याज. ओके, दशादशे किती दराने, म्हणजे दर आपल्याला माहित नाही, म्हणजे एक्स घेऊया, काळ माहिती आपल्याला 3 वर्ष घेऊया. ओके, त्यानंतर मुद्दल माहिती आपल्याला, मुद्दल किती आहे 1500 आहे. ओके, आता लक्षात घ्या, याला सर्वांना ठेवायचे व्याज बरोबर कदम भागिले 100 या सूत्रामध्ये ठेवूया. तर व्याज किती आपलं, व्याज आहे आपलं 360 बरोबर चिन्ह 360 बरोबर काळ किती आहे 3 वर्ष, दर x आहे, मुद्दल आहे 1500 भागिले 100, कडीचे दोन्ही शून्य कट, 15 गुणिले 3 गुणाकारातले इकडं भागाकारात जाऊ द्या, म्हणजेच काय होईल x बरोबर 360 भागिले 15 गुणिले 3. चला 3 1 3 3 1 3 3 2 6 0 ला 0, 15 1 15 15 8 120. या ठिकाणी आपल्याला काय काढायचंय दर, तर दर किती आला आपला 8, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आपलं अगदी बरोबर असणार आहे. ओके, व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी लाईक करायचा, शेअर करायचा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.